हेलो नमस्कार। स्वागत है आपका एक बार फिर से लातूर पैटर्न ऑफ साइंस एकेडमी में। और आज हम एक बच्ची की बात करने वाले हैं जिसका नाम है प्रदन्य कामले और जिनका सोलापुर में एमबीबीएस हुआ है। और आज हम उनके पेरेंट्स को बुलाए हैं अपने इंस्टीट्यूट में और आज हम बात करने वाले हैं कि बच्ची का कैसे सिलेक्शन हुआ, किस तरह से उन्होंने मेहनत किया। तो सारी चीजों के बारे में आज हम आपको जानकारी देने वाले हैं, तो बने रहेगा वीडियो के लास्ट तक। चलिए शुरू करते हैं। तो सर मैं आपका पहले धन्यवाद करना चाहूंगा कि आपने थोड़ा सा हमको अपना समय निकाल के दिया। तो सर बच्ची के बारे में सब कुछ हम जानना चाहते हैं कि हमारे इंस्टीट्यूट से बच्ची ने किस तरह से पढ़ाई किया और कैसे कैसे किया, क्या बाधाएं आई, आपको इस इंस्टीट्यूट से कितना सपोर्ट मिला और आप सेटिस्फेक्शन कितना आपको इस इंस्टीट्यूट से मिला, और सारी चीजें आप सर एक बार साझा करें हमारे व्यूअर के साथ। तो सर अब बहुत अच्छा लगेगा। हम मध्ये होती आणि ती आता एमबीबीएस सोलापूर या ठिकाणी लागलेली आहे। तर या क्लासेसमध्ये बलवीर सरांकडून मला माहिती मिळाली आणि त्यांनी मला माझ्या मुलीबद्दल म्हणजे एमबीबीएस ला लागेल असे 100% मला त्यांनी गॅरंटी दिली। त्यामुळे मी या क्लासेसमध्ये माझ्या मुलींना ऍडमिशन घेतलं आणि तिथून मग ज्या वेळेला माझी मुलगी या क्लासेसमध्ये आली तिथून मग या क्लासेसचे जे स्टॉप आहेत। तो सर बच्चे का 10th कैसा रहा, किस तरह से 10th से उसने 12th पास किया और 12th के बाद कितना साल लगा उसको एमबीबीएस को क्वालिफाई करने में, थोड़ा सा सर इसके बारे में थोड़ा बताएं। माझी मुलगी ज्या वेळेला म्हणजे 10वी होती, विद्यामाता या ठिकाणी होती, तिला 97% मार्क पडले होते। तिथून ती लातूर पैटर्न सॉरी। तो पिताजी की बातें तो आपने सुन ली, अब एक बार मम्मी से भी सुन लेते हैं बच्ची के सफर में जो एमबीबीएस तक का था, कैसा मम्मी का उसमें साथ रहा। और आपको बताना है कि जो बच्ची की जर्नी थी 10 से लेकर 12 तक, कि 12 के बाद कितने साल लगे उसको एमबीबीएस में हासिल करने में, तो थोड़ा सा मैम इसके बारे में जानकारी करें। माझी मुलगी प्रज्ञा कांबळे ही विद्यामाता धाराशिव मध्ये 10वी साठी शिकण्यासाठी होती। तर 10वी नंतर 10वी मध्ये तिला 97% मार्क होते आणि नंतर 11वी 12वी साठी तिला लातूरला पाठवलं होतं। लातूरमध्ये तिला 12वीला 84% आलेले होते। माझी मुलगी म्हणजे अभ्यासामध्ये हुशार होती, पण लातूरला घातल्यामुळे तिची तब्येत पण तिथं व्यवस्थित राहिली नाही आणि त्यामुळे तिनं अभ्यास करू शकली नाही पाहिजे असा, आणि त्यामुळे तिला मार्क म्हणजे एमबीबीएस ला जे स्कोर यायला पाहिजे होता तो स्कोर तिचा आला नाही। त्यामुळे मग परत आम्ही धाराशिव मध्ये 12वीचा ज्यावेळेस रिझल्ट लागला इथे स्कोर जास्त नाही आल्यामुळं बाहेर लातूर पॅटर्नचे बोर्ड लागलेले होते। आम्ही बलवीर सरांना परत जाऊन भेटलो आणि बलवीर सरांना भेटल्यानंतर बलवीर सरांनी 100% 101% खात्री दिली की तुमची मुलगी एमबीबीएस ला लागून जाईल। त्यामुळे मग परत आम्ही लातूर पॅटर्नला ऍडमिशन घेतलं। 2 वर्ष लातूरमध्ये ठेवून पण माझ्या मुलीचं म्हणजे जी आम्हाला अपेक्षा होतं, जे तिचं एम्स होतं ते होऊ शकलं नाही। त्यामुळे परत लातूर पॅटर्न धाराशिव मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तिचं येथील स्टाफ आणि येथील सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन एकदम व्यवस्थित लागलं आणि तिची तब्येत पण घरी राहिल्यामुळं व्यवस्थित राहिली। त्याच्यामुळं ती म्हणजे चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकली आणि मेन म्हणजे प्रत्येक वेळेला बलवीर सर आम्हाला म्हणजे मार्गदर्शन करायचे आणि तिचा जो शैक्षणिक शिक्षक स्टाफ होता इथला, जे फिजिक्सचे सर आहेत, बायोचे दीक्षित सर, या सगळ्या सरांनी वेळोवेळी तिचे डाऊट्स क्लिअर केले आणि टेस्ट तर ज्या वेळेला तिचं 15 मे 2023 ला तिचं ऍडमिशन झालं त्यावेळेस पासून प्रत्येक आठवड्याला टेस्ट होत होत्या आणि ते शेवटीच्या मॉक टेस्ट पर्यंत कंटिन्यू वर्षभर टेस्ट होत्या आणि प्रत्येक टेस्ट मध्ये मार्क कमी कसे पडले, का पडले, यासाठी पालकांना म्हणजे बोलवलं जायचं आणि पालकांकडून लातूर पॅटर्न मध्ये सर्व शिक्षक प्रताप सर, आनंद सर, दीक्षित सर, वर्मा सर यांनी चांगल्या पद्धतीने आमच्या मुलीसाठी मार्गदर्शन केले आणि वेळोवेळी बलवीर सर सुद्धा म्हणजे स्टॉप मध्ये बोलवून मुलींना मार्गदर्शन करत होते। त्या पद्धतीनं आम्ही पण त्यांचं फॉलो केलं आणि बलवीर सरांनी जे सांगितलं
त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि त्यांनी मार्गदर्शन केले म्हणून आज माझी मुलगी सोलापूर या ठिकाणी MBBS ला लागलेली आहे. आणि माझ्या मुलीची पण MBBS ला लागण्याची इच्छा पूर्ण झाली. आणि आमचं पण एक मुलीला किंवा काहीतरी चांगल्या पद्धतीने MBBS किंवा चांगलं काहीतरी शिक्षण द्यावं ही आमची पण स्वप्न पूर्ण. तो मैम ये पूछना चाहेंगे हम कि बच्ची ने टेस्ट सीरीज कहीं और से ज्वाइन किया था या ऑनलाइन कहीं और पढ़ाई करती थी? किसी भी इंस्टीट्यूट से सब कुछ पढ़ के बच्ची ने सब MBBS को निकाला है? माझ्या मुलीनं पूर्णपणे लातूर पॅटर्न मध्येच अभ्यास केलेला आहे आणि इथं कुठल्याही टेस्ट ऑनलाईन टेस्ट न घेता पूर्णपणे इथल्या टेस्ट सिरीज वरतीच अभ्यास केलेला आहे. आणि अजून मी एक लातूर पॅटर्न बद्दल एक सांगावं असं मला वाटतं की इथली मुलींबद्दल जी सेफ्टी आहे ती खूप चांगली आहे. आपण घरामध्ये आई पालक मुलांना क्लासला पाठवून एकदम रिलॅक्स राहू शकतात. कारण घरी विद्यार्थी आपला येईपर्यंत पूर्णपणे क्लासेस वाले काळजी करतात, फोन करतात. त्यामुळे मला इथलं म्हणजे ही गोष्ट खूप चांगली वाटते. कारण ज्या वेळेला आपलं मूल लातूरला पाठवलं जातं बाहेर, त्यावेळेला आपल्या मुलांची काहीच सिक्युरिटी नसती. त्यावेळेला मूल कुठं जातं, कुठं येतं, अभ्यास करतं की नाही हे आपण काहीच बघू शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट मला लातूर पॅटर्नची खूप चांगली. माझी मुलगी लातूर या ठिकाणी क्लासेसला असताना सुद्धा 2 वर्ष त्या ठिकाणी होती. पण त्या ठिकाणी पण तिनं MBBS चा स्कोर तिचा येत नव्हता. पण परत मी नंतर उस्मानाबाद लातूर पॅटर्न या ठिकाणी माझ्या मुलीचं ऍडमिशन घेतलं. म्हणजे लातूरला जे नाही होऊ शकलं ते धाराशिव या ठिकाणी लातूर पॅटर्न क्लासेस मधून माझी मुलगी MBBS ला लागली. त्याबद्दल मी सर्व पालकांना किंवा जी नीटचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना सांगू इच्छितो की या लातूर पॅटर्न मध्ये तुम्ही येऊन भेट घ्या आणि बलवीर सरांशी चर्चा करा आणि सर पूर्ण मार्गदर्शन करतील. त्या पद्धतीने सर्व जे काही विद्यार्थी अभ्यास करणार आहेत त्यांचं पण MBBS ला लागण्यासाठी सर प्रयत्न करतात. मी लातूर पॅटर्नचे आभार मानतो आणि पूर्णपणे मी लातूर पॅटर्नला धन्यवाद सुद्धा देतो की माझी मुलगी या लातूर पॅटर्न मधून आज MBBS सोलापूर या ठिकाणी लागलेली आहे.